कसबा बावडा इथल्या डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या वतीनं CII कॅम्पस कनेक्ट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिलकुमार गुप्ता यांच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थिनी शालिनी घोलप हिच्या शास्त्रीय नृत्यानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. CII इंडस्ट्री अकॅडमी पॅनल अँड डीन करिअर डेव्हलपमेंट अँड कॉर्पोरेट रिलेशन कन्व्हेनर आणि डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे सुदर्शन सुतार यांनी CII कॅम्पस कनेक्ट कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. CII दक्षिण महाराष्ट्र जनरल काउन्सिल अँड मॅनेजिंग पार्टनर चेअरमन अजय सप्रे यांनी CII म्हणजे काय, त्याचा अर्थ काय याबद्दल सविस्तर माहिती दिली. उद्योग आणि सरकार यामध्ये समन्वय साधण्यासाठी याची स्थापना झाल्याचं सांगत देशातील धोरण आणि अर्थसंकल्पाच्या ड्राफ्टमध्ये CII महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचं त्यांनी सांगितलं. डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिलकुमार गुप्ता यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजवरच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा दिला. नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्था अग्रेसर असून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत त्यांच्या कलागुणांना वाव देण्यावर संस्थेचा नेहमीच भर असतो. या कॅम्पस कनेक्टमध्ये सहभागी संस्थेतून काही विद्यार्थी प्रतिनिधी एकत्र येऊन ध्येयवादी इव्होवेटर निर्माण करूया असं आवाहन त्यांनी केलं. CII महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट पॅनल अँड डायरेक्टरचे कन्व्हेनर बॉबी क्युराकोस यांनी आजची पिढी नवतंत्रज्ञानात माहीर असल्याचं सांगितलं. वरिष्ठांनी युवा पिढीकडून हे तंत्रज्ञान शिकलं पाहिजे. सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. त्यानुसार स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. विद्यार्थ्यांनी तरुणांनी नवनवीन गोष्टी ज्ञात करण्यावर भर देण्यासह नोकरीपेक्षा उद्योग व्यवसायाला महत्त्व दिलं पाहिजे. आजच्या CII कॅम्पस कनेक्ट कार्यक्रमाच्या माध्यमातून अकॅडमी आणि इंडस्ट्रीमधील अंतर भरून काढायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. CII दक्षिण महाराष्ट्र झोनल काउन्सिल अँड डायरेक्टरचे व्हाईस चेअरमन सारंग जाधव यांनी बेसिक एज्युकेशन हे महत्त्वाचं असल्याचं सांगत एज्युकेशन ही यशाची किल्ली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यानंतर भविष्यासाठी सज्ज असणं, उद्योग, शैक्षणिक संवादातील आकांक्षा आणि आव्हानं यावर चर्चासत्र पार पडलं. कोल्हापूर फाउंड्री आणि अभियांत्रिकी क्लस्टरच्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भक्ती भद्रा यांनी अकादमी आणि उद्योग यामधील अंतर भरून काढण्यासाठी पदवीधर विकसित करणे, शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील दुवा साधणे याविषयी मार्गदर्शन केलं. या कॅम्पस कनेक्टच्या माध्यमातून उद्योग आणि शैक्षणिक संबंधांवर परिणाम करणारी आव्हानं आणि संधींचा शोध घेणं, यासाठी विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणं आदींवर भर देण्यात आला. यावेळी SB रिटेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर सचिन शिरगावकर, ॲलॉय स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टर रवी ढोली, कोफोर्सचे व्हाईस प्रेसिडेंट सचिन पाटील, कलाकृती स्टील फर्निचरचे मॅनेजिंग डायरेक्टर मदन कुलकर्णी, DKTE सोसायटी टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रोफेसर GM जोशी, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी TPO अमेय गौरवाडकर, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे TPO मकरंद कोईंगडे, स्नेहल केरकर यांच्यासह विविध उद्योग आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील यांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभलं.